Hello student, welcome all of you. Today's is our course is theory of machine. In that 22438 there is a course code. We have to see that topic number 4, that is belt, chain and gear drives. We have completed in our topic, that is belt and chain content, and in last lecture we have seen we have start gear drives. Okay, so now we have discussed about the uh, various types of gear. Okay, so there are various types. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे की गिअरचे आपण टाईप बघत आहोत, आणि त्याच्यामध्ये आपण जे गिअर आपण लास्ट लेक्चरला बघितले, ओके, क्लासिफिकेशन जे बघितलं गिअरचं, की त्याच्यामध्ये आपण अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ द शाफ्टचा ऍक्सिस कसा आहे, ओके, त्याच्यावरून आपण गिअरचे क्लासिफिकेशन बघ. त्यामध्ये पॅरलल, इंटरसेक्टिंग अँड नॉन इंटरसेक्टिंग असे 3 टाईप आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण स्पर गिअर बघितलं, हेलिकल गिअर बघितलं, ओके, आणि डबल हेलिकल म्हणजेच हेरिंग बोन गिअर्स बघितले आपण, बेवल गिअर बघितले. ओके, सो त्याच्यानंतर सिंगल बघा, इथं सिंगल हेलिकल, डबल हेलिकल, बेवल, स्पायरल गिअर असे आपण टाईप बघितले. आता अकॉर्डिंग टू पेरिफेरल व्हेलॉसिटी ऑफ गिअर, पेरिफेरल व्हेलॉसिटी जर बघितली तर व्हेलॉसिटी वरून 3 गिअरचे टाईप पडतात. ओके, सो अकॉर्डिंग टू द पेरिफेरल व्हेलॉसिटी ऑफ द गिअर्स मे बी क्लासिफाईड ॲज लो व्हेलॉसिटी, मिडियम व्हेलॉसिटी अँड हाय व्हेलॉसिटी. आता बघूया याच्यामध्ये कशा पद्धतीने याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर गिअर्स हॅव्हिंग व्हेलॉसिटी लेस दॅन 3 मीटर पर सेकंड आर टर्म्ड ॲज लो व्हेलॉसिटी गिअर्स. तर ज्याची व्हेलॉसिटी 3 मीटर पर सेकंड पेक्षा जर कमी असेल त्याला लो व्हेलॉसिटी गिअर्स आपण म्हणू शकतो. गिअर्स हॅव्हिंग व्हेलॉसिटी बिटवीन 3 to 15 मीटर पर सेकंड आर नोन ॲज अ मिडियम व्हेलॉसिटी गिअर्स. 3 ते 15 मीटर पर सेकंडच्या दरम्यान जर व्हेलॉसिटी असेल तर त्याला आपण मिडियम व्हेलॉसिटी गिअर्स असं म्हणतो. इफ द व्हेलॉसिटी ऑफ गिअर्स इज मोर दॅन 15 मीटर पर सेकंड, 15 मीटर पर सेकंड पेक्षा जर जास्त, तर जर हे असेल, जर 15 मीटर पर सेकंड पेक्षा जर जास्त व्हेलॉसिटी असेल तर आपण त्याला हाय स्पीड गिअर्स असं म्हणतो. म्हणजे लो व्हेलॉसिटी, मिडियम व्हेलॉसिटी गिअर्स अँड हाय स्पीड गिअर्स असं आपण 3 याच्यात क्लासिफिकेशन करू शकतो. तर पहिला जो आहे तो 3 मीटर पर सेकंडच्या आत असेल तर लो व्हेलॉसिटी, 3 ते 15 असेल तर मिडियम व्हेलॉसिटी, आणि 15च्या वर असेल तर हाय स्पीड गिअर्स आपण किंवा हाय व्हेलॉसिटी गिअर्स आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सो दिस इज अकॉर्डिंग टू पेरिफेरल व्हेलॉसिटी ऑफ गिअर्स. तर थर्ड जो आहे, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ गिअरिंग, तर त्यामध्ये तिसरं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्याप्रमाणे गिअरिंग कसं आहे त्याच्याप्रमाणे क्लासिफिकेशन आहे. आता पहिलं जे आहे त्याच्यामध्ये एक्सटर्नल गिअर म्हणजे एक्सटर्नल गिअरिंग, सेकंड इंटरनल गिअरिंग, अँड थर्ड इज रॅक अँड पिनियन, असे 3 पार्ट केलेले आहेत. हा एक्सटर्नल गिअरिंग बघूया. द गिअर्स ऑफ द टू शाफ्ट मेश एक्सटर्नली विथ इच अदर ॲज शो इन फिगर, त्याला आपण म्हणायचं एक्सटर्नल गिअरिंग. Larger of these two wheels is called spur wheel and smaller wheel is called pinion. जे लार्जर व्हील असते त्याला आपण काय म्हणूया, स्पर व्हील म्हणायचं, आणि छोटा असते त्याला पिनियन म्हणायचं. स्पर व्हील अँड पिनियन, छोटा असते त्याला पिनियन म्हणतो आपण. इन एक्सटर्नल गिअरिंग द मोशन ऑफ टू व्हील्स इज ऑलवेज अनलाइक ॲज शोन फिगर. म्हणजे जर आता बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ह्याला एक्सटर्नल गिअर आपण म्हणू शकतो. ओके, 2 गिअर आहेत, एक छोटा गिअर आहे, एक मोठा गिअर आहे. छोट्या गिअरला आपण पिनियन म्हणतोय, मोठ्या गिअरला स्पर व्हील म्हणतोय, आणि 2 गिअर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि दोघांचे एक्सटर्नली टीथ आहेत. म्हणजे जे टीथ आहेत हे बघा, हे बाहेर बाहेर असे टीथ आहेत. ओके, आणि ते एकमेकांना एंगेज केलेले आहेत. आता याच्यामध्ये जर आपण व्हेलॉसिटी बघितली, किंवा आता ह्याच्यामध्ये आपण काय बघूया की ह्याचं डायरेक्शन कसं आहे. आता बघा, जर पिनियन व्हील जे आहे ते आपल्याला दिसतंय ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये दिसते. हे जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर इकडची मोशन जी व्हीलला मिळणार आहे ती काय मिळणार आहे, क्लॉकवाईज मिळणार आहे.
म्हणजे अनलाईक तुम्हाला याच्यात मोशन मिळेल, म्हणजे विरुद्ध मोशन मिळेल तुम्हाला. दोन गिअर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते एक्सटर्नल आहेत, कॉन्टॅक्टमध्ये एक्सटर्नल टीथ आहेत त्याच्यामध्ये, आणि ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर तुम्हाला अपोजिट डायरेक्शन तुम्हाला मिळेल. ओके, म्हणजे हा जर शाफ्ट समजा क्लॉकवाईज मोशन मध्ये फिरत असेल तर हा अँटी क्लॉकवाईज, आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर हा क्लॉकवाईज, असे उलट सुलट मोशन असणार आहे. ओके, सो दिस इज अ वन टाइप ऑफ गिअरिंग, दॅट इज एक्सटर्नल गिअरिंग. ह्याला आपण एक्सटर्नल गिअरिंग असं म्हणतो. आता इंटरनल गिअरिंग बघूया. Internal gearing, the gear of two shafts mesh internally with each other as shown in figure. The larger of these two wheels is called annular wheel and smaller wheel is called pinion wheel. आता याच्यामध्ये पण जे मोठं गिअर आहे त्याला आपण अॅन्युलर व्हील म्हणतो आणि स्मॉलरला पिनियनच म्हणतोय आपण. ओके, तर आता इथे अॅन्युलर व्हील बघा, इथे दिसतं तुम्हाला इंटरनल गिअर मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. सॉरी, इंटरनल व्हील आहे इथं. दिस इज द इंटरनल गिअर कट केलेले असतात, इंटरनल टीथ असतात त्याला, असे बघा इथं. आता हे दिसते का तुम्हाला, असे इंटरनली टीथ असणार आहेत सगळ्याला, असे या पद्धतीने हे इंटरनली आतल्या बाजूला टीथ असणार आहेत. ओके, आणि दुसरा जो गिअर ज्याला आपण छोटा गिअर म्हणतो, स्मॉल गिअर, त्याला पिनियन म्हणतोय आपण. हा पिनियन जो आहे तो पिनियन असा मॅश केलेला आहे बघा, त्याला सुद्धा त्याला जे आहे ते एक्सटर्नल गिअर आहेत. ओके, पिनियन जो आहे तो एक्सटर्नल त्याला टीथ आहेत, आणि जो मोठा गिअर आहे ओके त्याला इंटरनल टीथ आहे, आणि हा एक्सटर्नल जो आहे म्हणजे जो स्मॉल पिनियन ज्याला म्हणतोय आपण, तो त्याच्यामध्ये असा एंगेज, त्याचे टीथ जे आहेत ते इंटरनल जो गिअर आहे त्याच्यामध्ये एंगेज होणार, असे ओके मेश होणार. तुम्हाला दिसतंय मेशिंग. आता ह्याच्यामध्ये एक फरक आहे की काय होणार बघा, दोघांची मोशन सेमच असणार आहे. म्हणजे हा जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर हा सुद्धा अँटी क्लॉकवाईजच फिरणार. ओके, म्हणजे लाईक मोशन असणार आहे, सेम मोशन असणार आहे. ओके, हा जर क्लॉकवाईज असेल मोठा तर छोटा सुद्धा क्लॉकवाईज असणार आहे. ओके, इंटरनल गिअरिंग मध्ये या पद्धतीनं मोशन मिळणार आपल्याला. ओके, नेक्स्ट वन इज a sometimes the gear of shaft meshes externally and internally with the gears in a straight line as shown in figure. Such type of gear is called rack and pinion. त्याला आपण रॅक अँड पिनियन असं म्हणतो. ओके, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये टीथ असणार आहेत. तर स्ट्रेट लाईन गिअर इज कॉल्ड रॅक. आता स्ट्रेट जी पट्टी असणार आहे ज्याच्यावर टीथ आहेत त्याला आपण रॅक म्हणायचं, आणि सर्क्युलर व्हील जे आहे त्याला पिनियनच आपण म्हणतो. सो little consideration will show that with the help of rack and pinion we can convert linear motion into rotary motion. आता हे कशासाठी उपयोग करतात, तर एखादी लिनियर मोशन आहे ओके त्याचे कन्व्हर्जन आपल्याला रोटरी मध्ये करायचं आहे, किंवा व्हाईस वर्सा, रोटरी मोशन आहे आणि त्याचं लिनियर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण रॅक अँड पिनियन आपण वापरायचं. आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला कशा पद्धतीनं. आता इथे तुम्हाला पहिला एक डायग्राम दाखवतो, रॅक अँड पिनियन. सो दिस इज द रॅक. होरिझॉन्टल जी पट्टी असणार अशी, होरिझॉन्टल गिअर जे असणार आहे प्लेट, होरिझॉन्टल प्लेटवर, त्याला आपण रॅक म्हणायचं, आणि हा आहे तो राऊंड तो पिनियन. आता ह्याचे टीथ असे ह्याच्यात मेश केलेले आहेत. ओके, सो ही रोटरी मोशन ही कन्वर्ट होणार लिनियर मोशन मध्ये. ओके, तर या साईडला जाईल किंवा या साईडला जाईल. आता याची डायरेक्शन समजा हे क्लॉकवाईज फिरलं तर हे इकडे जाणार, आणि पिनियन जर अँटी क्लॉकवाईज फिरला तर मोशन लेफ्ट साईडला जाणार. राईट अँड लेफ्ट अशा पद्धतीने मोशन मिळणार. म्हणजे थोडक्यात रोटरी मोशन इज कन्वर्टेड इनटू लिनियर मोशन. ओके, सो इथे तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीने तुम्हाला हे जे इंटरनल गिअर आहेत तुम्हाला इंटरनल गिअर बघायला मिळतील. अशा पद्धतीने हे इंटरनल गिअर आणि एक्सटर्नल गिअर, हे इंटरनल आहेत, इंटरनल टीथ आहे, हे व्हील आहे मोठं, हे व्हील आहे, इंटरनली गिअर आहेत, आणि हे पिनियन आहे याला एक्सटर्नल गिअर आहेत, आणि ते त्याच्यामध्ये काय केलेलं आहेत एंगेज केलेलं आहेत. ओके, दोघांची
मोशन जे असणार आहे सेमच असणार आहे. ओके. त्यानंतर दिस इज द रॅक अँड पिनियन. दिस इज द रॅक अँड दिस इज द पिनियन. म्हणजे रोटरी मोशन आहे ही कन्वर्ट होणार लिनियर मोशन मध्ये. ओके. अकॉर्डिंग टू आता नेक्स्ट बघूया आपण क्लासिफिकेशन. अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ द टीथ ऑन द गिअर सरफेस. आता गिअर सरफेसचे टीथ जे आहेत त्याची पोझिशन कशी आहे, तर गिअर सरफेस कसा आहे त्याच्यावर आपण काही क्लासिफिकेशन आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे स्ट्रेट स्ट्रेट म्हणजे सरफेस टीथ कसे आहेत स्ट्रेट आहेत. दुसरं कसं आहे टाईप बी कसं आहे इन्क्लाइंड आहे. आणि सी कसं आहे कर्वड आहे. We have discussed earlier in the spur gear have straight teeth where helical gear have their teeth inclined. म्हणजे आपण हे डिस्कस केलं ऑलरेडी. जे स्पर गिअर असतात ते स्पर गिअरला टीथ कसे असतात स्ट्रेट असतात. त्यानंतर जे हेलिकल गिअर आहेत त्या हेलिकल गिअरचे टीथ असतात ते इन्क्लाइंड असतात. ओके. आणि स्पायरल गिअर जे आहेत ते स्पायरल गिअरचे टीथ कसे असतात कर्व केलेले असतात ओव्हर द रिम सरफेस. म्हणजे ते कर्व असे असतात कर्वेचर. ओके. आता इथे तुम्हाला दिसेल काही प्रमाणात काही एक हे बघा हे जे टीथ आहेत ते स्ट्रेट आहेत. हे दिसते तुम्हाला रॅक अँड पिनियनचे स्ट्रेट आहेत. आता इथं आहे बघा इन्क्लाइंड आहेत. ओके. दिस इज द हेलिकल गिअर. ह्याला हेलिकल मेन आहे इन्क्लाइंड. आणि कर्व जे असतात स्पायरल गिअर जे असतात तुम्हाला दाखवतो. दिस इज द स्पायरल गिअर आहे बघा. त्याला कर्व असा कर्व असतो. कर्वेचर असे टीथ असतात म्हणून त्याला आपण स्पायरल गिअर म्हणतो. अशा याच्यावरून 3 टाईप आपले मिळतात. ओके. आता हे बघा इथं पण तुम्हाला दिसेल हे स्ट्रेट टीथ आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो स्पर गिअर म्हणतो आपण. ओके स्ट्रेट. त्यानंतर आता हे बघा हे असे आहेत इन्क्लाइंड आहेत. ओके. हेलिकल गिअर त्याला आपण इन्क्लाइंडला हेलिकल गिअर म्हणतो. इथे पण आहेत बघा हेलिकल गिअर इन्क्लाइंड आहेत असे. आणि कर्व असा जो आहे त्याला आपण स्पायरल गिअर म्हणतो. ओके. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ गिअर. ओके. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण डिस्कस करू. टर्म युज्ड इन गिअर्स. इथे बेवल गिअर आहे. ओके. आता आपण टर्म्स युज्ड इन गिअर्स बघूया. आता गिअर मध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स असतात हे समजणं खूप किंवा लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. द फॉलोइंग टर्म्स विच विल बी मोस्टली युज्ड इन दिस चॅप्टर शुड बी क्लिअरली अंडरस्टूड ॲट दिस स्टेज. आता इथं लक्षात येईल तुमच्या आता कशा कशा पद्धतीनं टर्मिनॉलॉजी आहे. आता इथं तुम्हाला स्पर गिअरचे स्ट्रेट टीथ असे दिसतील तुम्हाला. ओके. हे बघा असे हे टीथ आहेत. ओके. सो दिस इज द स्ट्रेट टीथ. ओके गिअर. आता याच्यामध्ये आपण एक एक गोष्ट बघत जाऊया. ओके. तर मी तुम्हाला जस्ट पहिला काय करूया यातलं मी की पॉईंट सांगतो मला पुढे आपण हे प्रत्येकाच्या डेफिनेशन बघणार आहे त्यावेळी आपण हे डायग्राम पण बघूया. ओके. आता बघा ही पहिली लाईन जी तुम्हाला दिसते वरची म्हणजे ही इमॅजिनरी लाईन आहे. ओके. ही हे जी टीथ आहे की नाही ह्याला धरून अशी ही लाईन कर्व असा आहे. तो हा कर्व जो आहे कर्वे तर तो आहे त्याला आपण म्हणायचं इथे तुम्हाला दिलेला आहे
ॲडेंडम सर्कल आहे बघा, ॲडेंडम सर्कल म्हणायचं ॲडेंडम सर्कल. ओके. त्यानंतर ॲडेंडम सर्कल नंतर आता ही मध्ये बरोबर सेंटरला अशी लाईन गेली बघा, त्याला म्हणायचं पीच सर्कल. मी एक एक सांगतो, फक्त लक्षात ठेवा. ॲडेंडम सर्कल, हे पीच सर्कल, आणि शेवटची खालची लाईन आहे बघा, ही जी लाईन आहे, ओके, शेवटची जी लाईन आहे त्याला आपण डिडेंडम सर्कल म्हणतोय. ओके, तुम्हाला दाखवतो मी. त्याला आपण रूट, आता आता हे जे आहे, सॉरी तुम्हाला ही लाईन दाखवायची राहिली. आता आपण काय करूया, शेवट पहिला बॉटम घेऊया, एकदम तळात, म्हणजे गिअर जिथं सुरू होते बघा, अशी तळात. ही ॲडेंडम सर्कल, हे ॲडेंडम सर्कल आहे. असं हे डिडेंडम सर्कल आहे. इथं आहे बघा रूट, त्याला रूट लाईन म्हणूया किंवा डिडेंडम सर्कल आपण म्हणू शकतो. ओके. आत्तापुरतं तुम्ही 3 सर्कल लक्षात ठेवा. ओके, की पहिले आहे अडेंडम, मधले आहे पीच सर्कल, आणि तिसरं आहे डिडेंडम सर्कल. आता हे जे आहे ते आपण काय ते पुढं तुम्हाला मी सांगतो. ओके, आतापर्यंत हे 3 महत्वाचे आहेत, ते पहिलं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही डेप्थ जी आहे वरच्या लाईन पासून या मधल्या लाईन याच्यापर्यंत, जे त्याला आपण अडेंडम असं म्हणायचं. म्हणजे वरची अडेंडम सर्कल पासून ही पीच सर्कल पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणलं, अडेंडम. त्यानंतर इथून म्हणजे पीच सर्कल पासून खालच्या बेस पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे त्याला डिडेंडम म्हणायचं. ADDEN अडेंडम, DEDEN DUM डिडेंडम. अडेंडम आणि डिडेंडम असे दोन आपण काय म्हणूया याच्यामध्ये पॉइंट्स आहेत. ओके, किंवा हे डिस्टन्स आहे त्याला आपण अडेंडम डिडेंडम असं म्हणायचं. त्यानंतर हे जे आहे त्याला फेस विड्थ म्हणायचं, इथून ते इथपर्यंत. या वरचा हा जो फेस दिसतोय गिअरचा, त्याची ही जी आहे ती विड्थ झाली. ओके, ही खाली जी झाली ती डेप्थ झाली, आणि ही जी आहे ती विड्थ आहे. विड्थ लक्षात घ्या. त्यानंतर हा सरफेस जो आहे त्याला टॉप लँड म्हणायचं, वरचा टॉपचा सरफेस हा जो आहे त्याला टॉप लँड असं आपण म्हणायचं. त्यानंतर आता महत्वाचा आहे, हा जो असा गिअरचा बघा फेस आहे, त्याच्यामध्ये दोन पार्ट केले, त्याच्यामध्ये दोन पार्ट केले. पहिला म्हणजे फेस, दुसरा म्हणजे फ्लँक. तर लक्षात आहे, आत लिहिलेला आहे, हा फेस पोर्शन आणि हा फ्लँक. दिस इज द फेस अँड अनदर वन इज अ फ्लँक. ओके. आफ्टर दॅट आता सर्क्युलर पिच. आता हे जे आहे बघा, दिस इज द circular pitch. This is the circular pitch. This is the circular pitch and this is the tooth thickness. आता हे बघा, इथून आणि इथपर्यंत याला टूथ थिकनेस आपण म्हणायचं बघा. हे डिस्टन्स, ते हे डिस्टन्स, हा जो मधला पोर्शन आहे तो थिकनेस आहे, त्याला टूथ थिकनेस आपण म्हणायचं. ओके. आणि हा जो आहे इथून मधला पोर्शन जो आहे रिकामा मधला गॅप, त्याला टूथ स्पेस आपण म्हणतो. ओके, हा टूथ थिकनेस आणि हा टूथ स्पेस. त्याच्यानंतर सर्क्युलर पिच. आता एक पॉइंट एका, आता बघा हा एक टीथ आहे, हा दुसरा टीथ आहे. या टीथ वरचा मी काय करतो, एक पॉइंट घेतो, हा सिलेक्ट करतो. तसंच हा या सिलेक्ट केलाय, त्यामुळे या गिअरवर दुसऱ्या टूथ वरचा सेम पॉइंट मी कन्सिडर करणार, आणि दोघांच्यातलं डिस्टन्स म्हणजेच सर्क्युलर पिच. हे जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं सर्क्युलर पिच, सेम पॉइंट. आता समजा मी इथं घेतलं, या एंडला घेतलं,
तर या टूथ वर पण या एंडला घेणार आणि दोघांच्यातलं डिस्टन्स म्हणजे सर्क्युलर पिच. ओके. त्यानंतर ही जी हाईट आहे इथून ते खाली एंड पर्यंत ही टोटल डेप्थ झाली. ही झाली टोटल डेप्थ गिअरची. त्याच्यानंतर एक क्लिअरन्स सर्कल आहे. बघा ही सर्कल आहे. एक सर्कल आहे क्लिअरन्स सर्कल किंवा त्याला वर्किंग डेप्थ असं म्हणतो आपण. वर्किंग डेप्थ क्लिअरन्स ऑर वर्किंग डेप्थ ऑफ क्लिअरन्स ऑर वर्किंग डेप्थ सर्कल. आता हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे आपल्याला हे अजून एक सर्कल मी सांगतो म्हणलेलं नंतर ते म्हणजे क्लिअरन्स ऑर वर्किंग डेप्थ सर्कल. ओके. सो त्याच्या आता बघा रूट आणि हे एक सर्कल याच्या मधला जो गॅप आहे त्याला म्हणायचं क्लिअरन्स. त्याला काय म्हणायचं क्लिअरन्स. आता हे काय आहे हे जे दिसते तुम्हाला हे सर्कल कसला आहे तर आपल्याला दुसरा हा याच्यामध्ये दुसरा जो गियर मेश होणार आहे त्याचा टूथ जो मेश होणार आहे तो जो असतो तो इथपर्यंतच येतो. तो अगदी तळापर्यंत जात नाही. तो काय करतो इथपर्यंतच तो मेश होतो. म्हणून ह्याला खालचा जो शेवटचा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो क्लिअरन्स असं म्हणतो. इथून असा वरती तो दुसरा असतो गियर. ओके. सो त्याला म्हणून आपण क्लिअरन्स म्हणतो त्या सर्कलला. आणि ती डेप्थ खाली जी आहे ती वर्किंग डेप्थ त्याला आपण म्हणजे ही टोटल डेप्थची वर्किंग डेप्थ आहे म्हणजे वर्किंग मध्ये असणार आहे. याच्या खाली ही वर्किंग मध्ये नाही आहे. एवढा जो क्लिअरन्सचा जो पोर्शन आहे हा तो वर्किंग मध्ये नसणार आहे. एवढे इथपर्यंतच गियर मेश होते. ओके. सो दिस इज द वर्किंग डेप्थ ऑर क्लिअरन्स. ओके. सो दिस इज द टर्म युज्ड इन गियर्स. त्याला आपण या टर्मला आपण गियर्स. आता आपण एक एक वन बाय वन बघूया. याचे जे डेफिनेशन आहेत ते आपण वन बाय वन बघू. आता पहिला जो आहे ते पिच सर्कल. Pitch circle, it is an imaginary circle which by pure rolling action would give the same motion as the actual gear. तर पिच सर्कल जे आहे म्हणजे काय इमॅजिनरी सर्कल आहे. काही महत्वाचे आपण जे आहेत ते आपण डेफिनेशन किंवा काही महत्वाचे जे पॅरामीटर असतील किंवा टर्म्स असतील तर ते आपण बघू. ओके. सो इथं आपण बघूया आपण पिच सर्कल कुठं आहे बघा. सर पिच सर्कल जे आहे ते इमॅजिनरी सर्कल म्हणजे हे मधलं जे सर्कल आहे त्याला आपण पिच सर्कल असं म्हणतो. हे काय आहे एक इमॅजिनरी सर्कल. हे काय तुम्हाला दिसणार नाही गिअर मध्ये प्रत्यक्ष. हे तुम्ही इमॅजिन केलेलं आहे. ओके. आपण इमॅजिन करतोय. सो इमॅजिनरी सर्कल विच बाय प्युअर रोलिंग ऍक्शन वुड गिव्ह द सेम मोशन ॲज द ऍक्च्युअल वुड गिव्ह द सेम मोशन ॲज द ऍक्च्युअल गिअर. म्हणजे गिअर कसा फिरतोय त्या अँटी क्लॉकवाईज फिरत असेल क्लॉकवाईज त्याची जी मोशन असेल तीच त्या सर्कलला आपण एक मोशन आहे असं आपण समजतो. त्याला प्युअर रोलिंग ऍक्शन आहे असं आपण समजतो. ओके. सो दिस इज द पिच सर्कल. हे डेटा खूप महत्वाचा आहे कारण एखादं गिअर आपण नंतर पुढे जे गिअर डिझाईन करताय तुम्ही किंवा गिअर परचेस करत असताना ह्या टर्म्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. एखादा गिअरचा डायमेन्शन ठरवताना किंवा गिअर डिझाईन करत असताना ह्या बेसिक काही गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे. त्यानंतर जो आहे पिच सर्कल डायमीटर. आता मगाशी जे सर्कल आहे ते पिच सर्कल आपण बघितलं. आता त्याचाच फक्त काय असणार आहे इट इज अ डायमीटर ऑफ पिच सर्कल. The size of the gear is usually specified by pitch circle diameter. It is also known as a pitch diameter. त्या सर्कलचं जे पूर्ण सर्कल ते झाल्यानंतर जो आपल्याला डायमीटर मिळणार आहे त्याला आपण पिच सर्कल डायमीटर म्हणायचं. हे सर खूप महत्वाचं आहे कारण ऍक्च्युअल गिअरची साईज जी आहे ती ह्याच्यावर स्पेसिफाईड होते. म्हणजे पीसीडी तुम्हाला काय विचारतात पीसीडी किती आहे गिअरचा पीसीडी किती आहे म्हणजे पिच सर्कल डायमीटर किती आहे त्याच्यावरून गिअर डिझाईन म्हणजे गिअर सिलेक्शन होतं. ओके. इट इज नोन एज अ पिच डायमीटर. स्पेसिफिकेशन गिअरचं त्याच्यावर होतं पिच सर्कल डायमीटर. नंतर जो आहे दुसरा पॉईंट तो म्हणजे पिच पॉइंट.
The pitch point. It is common point of contact between two pitch circle. आता pitch point बघूया आपण. आता बघा काय असणार आहे की जसं इथं एक गिअर आहे दुसरा ज्याच्या मेश मध्ये ओके सॉरी इथपर्यंत वर्किंग डेप्थ त्याची दुसरा अशा पद्धतीने नंतर असं असं जाणार आहे तो. तर आता काय असणार आहे बघा जसं हेच पिच सर्कल आहे तर आपण वेगळी जरा लाईन्स कलर घेऊया ही हा पिच सर्कल याचा आहे तसा काय असणार आहे ह्याचा सुद्धा पिच सर्कल असणार आहे या गिअरचा पुढच्या गिअरचा जो मेश होणार आहे तो आणि त्या दोघांमध्ये जो कॉमन पॉइंट जो मॅच होणार आहे तर हा जो आहे हे बघा इथे जो कॉमन पॉइंट आहे याला पिच पॉइंट याला आपण काय म्हणू शकतो कॉमन पॉइंटलाच आपण काय म्हणायचं पिच पॉइंट कॉमन पॉइंटलाच आपण म्हणायचं पिच पॉइंट okay next one is the pitch surface. It is the surface of rolling disc which the meshing gear have replaced at the pitch circle. Okay pitch surface म्हणजे तो सरफेस जो आहे जो रोलिंग डिस्क मेशिंग गिअर मेश झालेले गिअर ज्यात जे ह्याच्यावर रिप्लेस करून डिस्क आपण जर ठेवली तर ते जो सरफेस आहे त्याला पिच सरफेस असं म्हणतो. तर हे एवढं काय महत्वाचं नाही डेफिनेशन. पिच सर्कल डायमीटर महत्वाचा आहे पिच पॉइंट महत्वाचा आहे. त्यानंतर प्रेशर अँगल हा एक महत्वाचा पॉइंट आहे. इट इज अँगल बिटवीन द कॉमन नॉर्मल टू टू गिअर टीथ. बघा मी काय म्हणतोय कॉमन नॉर्मल टू टू गिअर टीथ ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट and the common tangent at the pitch point. It is usually denoted by phi. The standard pressure angles जे असतात ते 20 डिग्री 14.5 डिग्री ते 20 डिग्री 14.5 डिग्री and 20 डिग्री हे स्टँडर्ड अँगल आहेत प्रेशर अँगल. ओके त्याच्यावर प्रेशर जे असतं दोन टीथ ज्या एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्या ह्यांच्यामध्ये प्रेशर जे होतं तयार ओके एखादं दाखवतो तुम्हाला मी कशा पद्धतीनं कॉमन नॉर्मल अँड टेंजंट. आता इथे तुम्हाला जस्ट मिनिट ओके सो बघा इथं आता याच्यामध्ये इथे एक समजा असा गिअर आहे तर हा जो पॉइंट आहे कॉमन आता याच्यामधला कॉमन पॉइंट जो आहे जे इथं जो पॉइंट हा जो आहे याला टेंजंट आणि एक नॉर्मल याच्यात म्हणजे एक टेंजंट असणार आहे आणि तो जो अँगल असणार आहे त्या अँगलला आपण काय म्हणतोय त्या अँगलला आपण म्हणतोय प्रेशर अँगल. त्यामध्ये एक समजा कॉमन नॉर्मल काढली तोच कॉमन पॉइंट जो आहे दोन टीथ जे मेश होतात त्यामध्ये पॉइंट जो आपल्याला टच होणार आहे टचिंग पॉइंट म्हणते आपण. आता दुसरा एक गिअर दुसऱ्या गिअर मध्ये जिथं टच होणार आहे तिथून काय करा एक कॉमन टेंजंट काढा त्याच्यामधून आणि त्याला एक नॉर्मल लिहा नॉर्मल काढा त्याच्यामध्ये त्या टेंजंट आणि नॉर्मल मधला जो अँगल आहे त्याला प्रेशर अँगल आपण असं म्हणतोय आणि तो स्टँडर्ड आहे 14.5 ते 14 डिग्री आणि 20 डिग्री हे दोन अँगल स्टँडर्ड असतात. सो नेक्स्ट म्हणजे अडेंडम. इट इज द रेडियल डिस्टन्स ऑफ टूथ फ्रॉम द पिच सर्कल टू द टॉप ऑफ द टूथ.
बघा, radial distance of the tooth, the addendum, this is the addendum, radial distance of the tooth. बघा, radially हे डिस्टन्स आहे असं, along the radius, असं radially म्हणजे काय, along the radius. तर हे डिस्टन्स आहे, याला addendum असं म्हणायचं. ओके, टॉप सरफेस पासून पिच सर्कल पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला addendum म्हणायचं. आता नेक्स्ट वन इज dedendum. It is the radial distance of the tooth from the pitch circle to the bottom of the tooth. आता बघा, radial distance हे सुद्धा radial distance आहे. आता पिच सर्कल पासून हे डिस्टन्स दिसतंय का तुम्हाला, हे जे दाखवले डिस्टन्स. ओके, कुठून कुठं आहे बघा, एक म्हणजे या पिच सर्कल पासून ते रूट सर्कल पर्यंत आहे. ओके, पिच सर्कल पासून ते रूट सर्कल पर्यंत हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, डिडेंडम. त्याला काय म्हणायचं, डिडेंडम, DEDEN दिस इज द डिडेंडम. ओके, नेक्स्ट वन इज हे महत्वाचे काय, अडेंडम सर्कल अँड डिडेंडम सर्कल. आता अडेंडम सर्कल म्हणजे काय, इट इज द सर्कल ड्रॉन थ्रू द टॉप ऑफ द टीथ अँड इट इज कॉन्सन्ट्रिक विथ द पिच सर्कल. पिच सर्कलला कॉन्सन्ट्रिक पाहिजे आणि सर्कलच्या टॉप मधून ड्रॉ झालं पाहिजे, त्याला अडेंडम सर्कल आपण म्हणायचं आहे. बघा, हे जे आहे, आता हा टॉप पोर्शन आहे, या टॉप पोर्शन मधून सर्कल गेलं पाहिजे आणि कॉन्सन्ट्रिक कशाला पाहिजे, या पिच सर्कलला कॉन्सन्ट्रिक पाहिजे. जसं पिच सर्कल गेला तसं हे कॉन्सन्ट्रिक. याला आपण काय, या सर्कलला आपण काय म्हणायचं, अडेंडम सर्कल. एवढा इथं आहे अडेंडम सर्कल. आता तसंच डिडेंडम सर्कल असणार आहे. डिडेंडम सर्कल म्हणजे काय असणार आहे बघा, इथंच दाखवतो मला. डिडेंडम सर्कल म्हणजे सेम त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, आता हा टूथचा बॉटम आहे हे सर्कल आणि कॉन्सन्ट्रिक या पिच सर्कलला कॉन्सन्ट्रिक पाहिजे. ओके, या सर्कल आपण डिडेंडम सर्कल असं म्हणतो. ओके, इथं लक्षात येईल तुम्हाला, बघा इथं रूट सर्कलवर हे दिसतंय तुम्हाला, दिस इज द रूट ऑर डिडेंडम सर्कल. आणि जे कॉन्सन्ट्रिक कशाला आहे, पिच सर्कलला. सो हे दिस इज द रूट ऑर डिडेंडम सर्कल. So next one is a सर्क्युलर पिच. हे खूप महत्वाचं पॉइंट आहे. This is the circular pitch. Sorry. आता बघा, हा एक खूप महत्वाचा डेटा आहे. पहिला तुम्हाला अडेंडम डिडेंडम हे समजलं, अडेंडम डिडेंडम सर्कल समजलं, तर सर्क्युलर पिच हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये बघा, इट इज द डिस्टन्स मेजर्ड on the circumference of the pitch circle, circumference of the pitch circle from point of one tooth to the corresponding point of next tooth. Circular pitch मी माझं तुम्हाला सांगितलं बघा, की इथं दाखवतो तुम्हाला. सपोज हा गिअर आहे, ओके, असा हा गिअर आहे. आता ह्याच्यामध्ये समजा मी काय केलं, हा पॉइंट कन्सिडर केला, तर पुढच्या टूथ मधला हा पॉइंट कन्सिडर करायचा आणि ह्याच्यामध्ये जी डिस्टन्स आहे, ओके, हे जे डिस्टन्स आहे याला आपण सर्क्युलर पिच म्हणायचं. दिस इज द सर्क्युलर पिच. ओके, सो इट इज युजली डिनोटेड बाय PC. हे महत्वाचा आहे डेटा. PC म्हणजे सर्क्युलर पिच, पाय डी टी हा फॉर्म्युला याचा. पाय डी बाय टी, सॉरी, पाय डी बाय टी, पाय डी बाय टी हा फॉर्म्युला आहे. डी बाय टी म्हणजे काय, तर डी पहिला पाय म्हणजे कॉन्स्टंट, ओके, अँड डी इज अ
डायमीटर ऑफ द पिच सर्कल. डी म्हणजे काय? पीसीडी, पिच सर्कल डायमीटर जो आहे तो तो पीसीडी, तो डी. ओके. टी म्हणजे काय? नंबर ऑफ टीथ ऑन व्हील. टी इज द नंबर ऑफ टीथ ऑन व्हील. म्हणून हा फॉर्म्युला येतो पीसी इज इक्वल टू पाय डी बाय टी. ओके. सो a little consideration will show that the two gear will mesh together correctly. ज्यावेळी दोन गियर करेक्ट मेश होतील हे आपण कधी समजतो? इफ टू व्हील्स हॅव द सेम सर्क्युलर पिच. बघा हे महत्वाचं आहे. जर दोन्हीच पीसीडी सेम असेल, सर्क्युलर पिच सेम असेल, तर आपण काय म्हणतोय की करेक्ट मेशिंग झालेलं आहे. म्हणजेच पीसी इज इक्वल टू पाय डी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पाय डी टू अपॉन टी टू. मग पाय आणि पाय कॉन्स्टंट आहे ते गेला, म्हणजे डी वन अपॉन डी टू इज इक्वल टू टी वन अपॉन टी टू हा आपल्याला रेशो मिळेल. सो नेक्स्ट वन इज अ डायमेट्रिकल पिच. आता सर्क्युलर पिच झाला, आता डायमेट्रिकल पिच. द रेशो ऑफ नंबर ऑफ टीथ टू द पिच सर्कल डायमीटर इन मिलीमीटर्स. रेशो ऑफ नंबर ऑफ, हा एक रेशो आहे. डायमेट्रिकल पिच खूप महत्वाचा आहे हा सुद्धा. हा एक रेशो आहे जो कशामधला रेशो आहे बघा? नंबर ऑफ टीथ. नंबर ऑफ टीथ म्हणजे टी न दाखवतो आपण, टी न आपण नंबर ऑफ टीथ आपण दाखवतो. आणि टी नंबर ऑफ टीथ टू द पीसीडी, पिच सर्कल डायमीटर इन मिलीमीटर्स मध्ये. मिलीमीटर्स मध्ये म्हणजेच इट इज डिनोटेड बाय पी डी. डायमेट्रिकल पिच इज इक्वल टू टी बाय डी असा फॉर्म्युला आहे. हा महत्वाचा आहे. ओके. डायमेट्रिकल पिच टी बाय डी, पी डी. सो पी डी अपॉन टी अपॉन डी. आता आपण असं म्हणू शकतो बघा, पी डी इज इक्वल टू टी अपॉन टी इज इक्वल टू पाय अपॉन पी सी असं पण लिहू शकतो. म्हणजे डायमेट्रिकल पिच आणि सर्क्युलर पिच याच्यामध्ये रिलेशन दाखवलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे पीसी इज इक्वल टू पाय डी अपॉन टी आहे. पीसी इज इक्वल टू पीसी इज इक्वल टू, आता इथं पाय समजा पीसी इज इक्वल टू पाय डी अपॉन टी आहे. मग हा टी वरती गेला, हा पाय कॅन्सल झाला, राहिले काय? टी बाय डी. बघा इथं आहे का टी बाय डी. ओके. सो दिस इज द डायमेट्रिकल पिच पी डी इज इक्वल टू टी बाय डी, किंवा आपण पाय अपॉन पी सी म्हणू शकतो. पाय अपॉन पी सी. ओके. So this is the relation between diametrical pitch and circular pitch. Next one is a module. Module is the ratio of pitch circle diameter in millimeters to the number of teeth. It is usually denoted by m. तर हा एक खूप महत्वाचा डेटा आहे मॉड्यूल. गिअर डिझाईन करताना, गिअर परचेस करताना मॉड्यूल माहित असणं गरजेचं आहे. इट इज अ स्टँडर्ड, हा स्टँडर्ड डेटा आहे. ओके. इथे रेशो हा काय असतो? मॉड्यूल म्हणजे रेशो ऑफ पीसीडी, पिच सर्कल डायमीटर, म्हणजे आपल्याला माहिती आहे डी आता, आणि टी, डी बाय टी. मग अशी टी बाय डी होतं. डायमेट्रिकल पिच उलट होतं बघा, टी बाय डी होतं. आता डी बाय टी असणार आहे. ओके. मॉड्यूल इज इक्वल टू एम, स्मॉल एम न दाखवतात, डी बाय टी. डी म्हणजे डायमीटर ऑफ पीसीडी आणि टी म्हणजे नंबर ऑफ टीथ. आता हे काही स्टँडर्ड रिकमेंडेड आहे, जी सिरीज आहे इंडियन स्टँडर्ड आयएसओ स्टँडर्ड आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड मॉड्यूल मध्येच तुम्हाला गिअर मिळतात. ओके. कुठलाही नंबर नसतो, तर ह्याच्यामध्ये काही स्टँडर्ड्स आहेत, त्या स्टँडर्ड मध्येच तुम्हाला मॉड्यूल्स मध्येच गिअर मिळतात. त्याच्यामध्ये बघा 1, 1.25, 1.5, 2, 2.5, 3, 4, 5, 6, 8, 10, 12, 16 and 20 असे मॉडेल्स इंडियन स्टँडर्ड्स आहेत. ओके. अजून त्याच्यामध्ये 1.125, 1.375, 1.75, 2.25, 2.75, 3.5, 4.5, 5.5, 7, 9, 11, 14 and 18 are the second choice.
म्हणजे हे जर आपल्याला अवेलेबल नसतील, झाला नाही, तर सेकंड चॉईस म्हणून आपण हे मॉडेलचे गिअर आपण वापरू शकतो. ओके. सो स्टँडर्ड पहिला हे ISO स्टँडर्ड आहेत, हे शक्यतो जास्तीत जास्त आपण बघायचं, मिळवण्याचा प्रयत्न करायचा. ओके. सो दिस इज द मॉडेल. नेक्स्ट वन इज क्लिअरन्स. क्लिअरन्स काय बघा, इट इज द रॅडियल डिस्टन्स फ्रॉम टॉप ऑफ द टूथ टू द बॉटम ऑफ द टूथ इन द मेशिंग गिअर. क्लिअरन्स मध्ये काय, इट इज द radial distance आहे top of the tooth to the bottom of the tooth in a meshing gear. A circle passing through the top of the meshing gear is known as a clearance circle. तर आपण क्लिअरन्स आणि क्लिअरन्स सर्कल पुन्हा एकदा बघूया. So this is the clearance. This is the clearance जो आहे सर्कल. आता बघा, ही हा पहिला डेप्थ सर्कल बघा, हे तुम्हाला जे दिसते हे टोटली टोटल डेप्थ आहे. ओके. आणि वर्किंग एरिया हा इथून जो इथपर्यंत आहे, तो इथपर्यंत आहे, तो वर्किंग एरिया आहे. आणि खाली जो पोर्शन आहे, ओके, बॉटम पर्यंत, म्हणजे गिअर जो असतो दुसरा गिअर तो इथपर्यंत असतो, मग तिथून त्याचा टॉप, दुसऱ्या गिअरचा टॉप आणि या गिअरचा रूट याच्या मधलं डिस्टन्स म्हणजे क्लिअरन्स आहे, लक्षात ठेवा. सो हे क्लिअरन्स. तर या सर्कल आपण क्लिअरन्स सर्कल आपण म्हणायचं. हे वरचे जे सर्कल आहे त्याला आपण क्लिअरन्स सर्कल म्हणतोय बघा. दिस इज द क्लिअरन्स सर्कल, दिस इज द क्लिअरन्स अँड दिस इज द क्लिअरन्स ऑर वर्किंग डेप्थ ऑफ सर्कल. त्याला क्लिअरन्स सर्कल किंवा वर्किंग डेप्थ सर्कल असं दोन्ही कोणते काही म्हणू शकतो आपण. ओके. सो नेक्स्ट वन इज द टोटल डेप्थ. आता आपण हे तेवढी डेफिनेशन. टोटल डेप्थ इज द रेडियल डिस्टन्स बिटवीन द अडेंडम अँड डिडेंडम सर्कल ऑफ द गिअर. इट इज इक्वल टू सम ऑफ द अडेंडम अँड डिडेंडम. दोन्ही जे डेप्थ आहेत अडेंडम अँड डिडेंडम, या दोघांची सम म्हणजेच टोटल डेप्थ. आता इथं बघूया आपण टोटल डेप्थ. बघा बघा, हा अडेंडम आहे आणि हा डिडेंडम आहे. या दोघांची डेप्थ म्हणजेच टोटल डेप्थ. इथून डिस्टन्स ते इथपर्यंत जे आहे त्याला आपण टोटल डेप्थ असं म्हणतो. ओके. सो पुढचे जे आहेत कन्सेप्ट किंवा पुढचे जे पॅरामीटर्स आहेत, ओके, किंवा टर्म्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.